नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज बघूया देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. इराणनी इस्रायलवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बवर्षा केली. सॅटेलाईट वेगवेगळ्या याच्यातनं अत्याधुनिक सर्व शस्त्र त्याच्यावरती सोडले आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आज इस्रायलची सर्व जनता समोर रस्त्यावर उतरलेली आहे आणि तिथल्या प्राईम मिनिस्टरला ते विचार करतायत की आमचं काय, आणि हे सर्व आज तिथे आमचे एवढे लोक गाझामध्ये बंदिस्त आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही आणि अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे इस्रायल हा देश अत्यंत गोत्यात आलेला आहे. कारण तो इस्रायल जे काही त्याचं काही शस्त्र होतं, जे काही त्याची ताकद होती ती अमेरिका होती आणि अमेरिका अजूनपर्यंत त्यांना काही सिग्नल देत नाही आहे. त्यांनी तिथल्या याच्यात जे मिलिटरीमध्ये काय बदल आणि हे ते या सूचना केलेल्या आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांनी इराणवरती हमला करावा किंवा काहीतरी करावं अशा पद्धतीचं काही दिसत नाही आहे. तर त्याच्यामुळे इस्रायल आज फार मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडलेली आहे. युक्रेन तर तुम्हाला माहिती आहे की रशियाने युक्रेनला काय बर्बाद केलं. युक्रेनची भूमी जरी अमेरिकेचा मोठ्या प्रमाणात जरी साठा असला, तिथं सैन्य म्हणजे पैशाचा वापर झाला असेल, परंतु युद्धाची जी भूमी असते त्याच्यातच सर्वात जास्त नुकसान झालेलं असते. कारण तिथलं इन्व्हायरमेंट खराब होते, तिथलं नेचर बदलते, तिथले झाडं पक्षी सर्व ॲनिमल वेदर बरेचदा इथपर्यंत ते वेदर खराब होते की आता जे आपल्याकडे अकाली पाऊस जो सुरू असतो त्याच्यामुळे हे वेदरचं चेंज आहे. ह्या जगामध्ये कुठेतरी एखादा काहीतरी न्यूक्लिअर किंवा काहीतरी कुठला एखादा वार झाला तर त्याचे परिणाम तिथे उष्णता खूप वाढल्यामुळे जे ढग आहे त्यांची आपली दिशा बदलत असते. त्याच्यामुळे अनेक परिणाम होत असतात. बहुधा आता जे आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणामध्ये या 5-6 वर्षामध्ये बदल झालेला आहे तो त्याच्याचमुळे झाल्याचं काहीतरी दिसतं आहे. तर बघूया तो एक छोटासा आणि त्यात आज महत्त्वाचं म्हणजे आज चीफ इलेक्शन कमिशननी नोटिसेस इश्यू केल्या आहे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी, परंतु त्यांची नावं मात्र दिलेली नाही. ह्याच्यामुळे सर्व लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे आणि रवीश कुमार यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जो माणूस जे बोलतो त्याला पार्टी करतात, हाच कायदा आहे. परंतु चीफ इलेक्शन कमिशन मात्र त्या मोदीच्या विरोधामध्ये नाव घ्यायला तयार नाही आहे. मोदी असो किंवा तिथे राहुल गांधी असो, पण नोटीस मात्र त्या इंडिव्हिज्युअल नावाने करायचं असतो आणि इंडिव्हिज्युअल नावाने जर केले असते तर बहुधा शक्य आहे की मोदीची जर त्याची हेच जर संपली असती, त्याला जर डिस्क्वालिफाय केलं असतं तर या देशातलं पूर्ण राजकारण वेगळ्या पद्धतीने बदललं असतं. हे सर्व माहिती असताना त्या चुका जाणूनबुजून करतायत चीफ इलेक्शन कमिशन. आत्ताच त्याच्यावरती एक छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी कालच्या पूर्ण सुप्रीम कोर्टामधलं वाद त्यांचा जो सुरू होता की इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये जो पैसा कमवलेला आहे BJPने आणि तो ज्या मार्गाने ते वापरते आहे त्याच्यावरती जस्टिस चंद्रचूडला कपिल सिब्बलनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हे केलं आहे आणि त्यांना सांगितलं की यू आर सपोर्टिंग देम, यू शूड कंट्रोल देम, यू शूड स्टॉप देम ऑल दिस नॉनसेन्स ॲक्टिव्हिटीज. अशा पद्धतीचा फार हॉट चर्चा झालेली आहे. कपिल सिब्बल एक सिनियर काउन्सिल आहेत आणि त्यांनी ते सांगितलं की याचा परिणाम हे लोक विकत घेण्यासाठी करतील. बहुधा उद्या जर त्यांचे शॉर्ट पडतील तर ते वाटेल ती किंमत ठेवून ते पुन्हा एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी तुम्ही आताच ताबडतोब थांबवा आणि ज्या लोकांनी तिथे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये पैसे खर्च केलेला आहे, सो यू स्टार्ट इन्व्हेस्टिगेशन आणि त्याच्यावरती तुम्ही प्रोसिक्यूट करा. अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टामध्ये काल डिस्कशन्स होतं. बहुधा 1-2 दिवसामध्ये काय होईल त्याचा निकाल लावता येईल. एक आजचा पुन्हा एक छोटासा आम्ही मनोरंजनात्मक एक क्लिप दाखवत आहे. काँग्रेसने तो जारी केलेला आहे. गब्बर तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी सांगितलं की राहुल गांधीला तुम्ही एवढे प्रयत्न करून तुम्ही त्याला काय अडकवू शकले नाही, त्याला आणू शकले नाही. सर्व परीने त्यांनी ज्युडिशरीपासून तर सर्व प्रयत्न केले, परंतु राहुल गांधी मात्र त्यांच्या हातात सापडलेला नाही. त्याच्यामुळं तो एक सुंदरसा व्हिडिओ तोही तुम्हाला एक मनोरंजनासाठी दाखवत आहे. बघू आपण हे दोन्ही व्हिडिओज. नमस्कार, मैं रवीश कुमार. इंडिया के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत के पहले प्रधानमंत्री बन गए हैं जिनके खिलाफ चुनाव आयोग ने आचार संहिता के उल्लंघन के मामले में संज्ञान लिया है. आयोग का नोटिस नहीं आया था तब सवाल उठ रहा था और अब आ गया है तो नए सिरे से सवाल उठने लगे हैं.
क्योंकि आयोग ने बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा को नोटिस जारी किया है कि पार्टी अध्यक्ष 29 अप्रैल को सुबह 11 बजे तक जवाब दें। प्रधानमंत्री मोदी के नाम से उन्हें नोटिस जारी नहीं हुआ है। आयोग के नोटिस में प्रधानमंत्री मोदी और राहुल गांधी का नाम नहीं है। स्टार प्रचारक के रूप में इन्हें संबोधित किया गया है। इस नोटिस के साथ कांग्रेस, सीपीआई माले की शिकायतों को नत्थी कर दिया गया है, जिससे पता चलता है कि नोटिस प्रधानमंत्री मोदी के खिलाफ की गई शिकायत के बाद भेजा गया है। इस नोटिस में आयोग ने लिखा है कि राजनीतिक दलों को अपने स्टार प्रचारकों की भाषा पर लगाम लगाने की जरूरत है। ऊंचे पदों पर बैठे लोगों के भाषण के गंभीर परिणाम हो सकते हैं। 2019 में भी प्रधानमंत्री मोदी आचार संहिता के उल्लंघन के मामलों में फंसते फंसते बच गए थे। हम इस वीडियो में आगे उसके बारे में बताएंगे, लेकिन आप इसे पूरा देखिए। मीडिया की कुछ रिपोर्ट में छप रहा है कि अब पहली बार हुआ है कि आयोग ने उम्मीदवार या स्टार कैंपेनर को नोटिस जारी करने के बजाय पार्टी के अध्यक्षों को नोटिस जारी किया है। इंडियन एक्सप्रेस की दामिनी नाथ ने लिखा है कि यह एक अप्रत्याशित घटना है। मौजूदा चुनाव में अब तक जो भी नोटिस जारी हुए हैं, सभी सीधे सीधे नेताओं के नाम से जारी हुए हैं, चाहे वे कांग्रेस के रणदीप सिंह सुरजेवाला हो या सुप्रिया श्रीनेत, आम आदमी पार्टी की आतिशी या भाजपा के दिलीप घोष। सभी के नोटिस उन्हीं के नाम से जारी हुए हैं। तो फिर प्रधानमंत्री मोदी और राहुल गांधी को दिए गए नोटिस में उनके नाम क्यों नहीं हैं? ये नोटिस उनके नाम से जारी क्यों नहीं हुए? चुनाव आयोग ने नोटिस में लिखा है कि आयोग ने यह विचार बनाया है कि व्यक्तिगत रूप से स्टार प्रचारक अपने भाषणों के लिए जिम्मेदार तो रहेंगे, लेकिन आयोग अलग अलग केस के आधार पर पार्टी के अध्यक्ष से भी जवाब मांगेगा। लेकिन यहां तो यह मामला केवल प्रधानमंत्री का नहीं है, उनका जो भाषण है उसके झूठ और सांप्रदायिक रूप से खतरनाक होने का मामला है। क्या इस केस में आयोग को अध्यक्ष से जवाब मांगने का विचार करना चाहिए था या सीधे प्रधानमंत्री से जवाब मांगना चाहिए था कि वे देश के मुस्लिम समुदाय को इस तरह कैसे टारगेट कर सकते हैं? मेरी राय में यह खुला प्रश्न है जिस पर लंबे समय तक चर्चा चलती रहेगी और आयोग को कसौटियों पर कसा जाता रहेगा। आगे बढ़ने एक आदमी काम के काम वो एक और तुम सब, फिर भी एक आदमी को संसद आने से रोक नहीं सके। हाँ? पूरी ताकत लगाने के बाद भी नहीं रोक सके। धिक्कार है। कांग्रेस पार्टी ने एक कार्टून वीडियो के माध्यम से बेहद मनोरंजक तरीके से मोदी और बीजेपी सरकार पर निशाना साधा है। मोदी को गब्बर जैसे विलेन और अमित शाह, जेपी नड्डा, राजनाथ को गब्बर के वफादार सैनिकों की तरह इस वीडियो में दिखाया गया है। इस वीडियो में पीएम मोदी, जो कि गब्बर के अंदाज में अपनी राजनीति के गुप्त नीतियों का खुलासा कर रहे हैं, वो अपने सैनिकों से कहते हैं, एक अकेले राहुल गांधी को तुम सब मिलकर संसद आने से नहीं रोक सके। धिक्कार है तुम सब पर। कितने आदमी थे? सरकार, वो अकेला सब पे भारी था। एक आदमी काम के काम वो एक और तुम सब, फिर भी एक आदमी को संसद आने से रोक नहीं सके। हाँ? पूरी ताकत लगाने के बाद भी नहीं रोक सके। धिक्कार है। आगे गब्बर यानी पीएम मोदी संबित पात्रा से सवाल बहुत ही मनोरंजक अंदाज में पूछते हैं, जो इस वीडियो का सबसे दिलचस्प पार्ट है। मोदी कहते हैं, अरे वो पात्रा, कितनी बार मैंने लाल किले से भाषण दिया है? फिर पात्रा डरते डरते कहते हैं, पूरे 10 बार। फिर इसका जो जवाब गब्बर यानी मोदी जो देते हैं वो बीजेपी को कतई रास नहीं आएगा। हालांकि ये वीडियो काफी वायरल हो रहा है, बीजेपी के गैर समर्थक लोग खूब मनोरंजन ले रहे हैं। अरे ओ पात्रा, कितनी बार हम लाल किले से भाषण दिए हैं रे? हाँ? सरकार, पूरे 10 बार। सुना, पूरे 10 बार। और ये 10 बार इसीलिए है क्योंकि मैंने नफरत के बीज बोकर ये सत्ता चलाई है। एक को काम नहीं किया, ना मणिपुर की सुनी ना जनता की सुनी, सिर्फ जुमला सुनाए, संसद के माइक बंद करवाए, झूठे आरोप लगाए और तुम सब हमारा नाम पूरा मिट्टी में मिला दिए। इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी।
तुम्हारा क्या होगा साहब? सरकार, मैंने आपका नमक खाया है। तो ले अब टमाटर खा। चुनाव कब है? कब है चुनाव? कब? नौटंकी कहीं के घड़ी घड़ी ड्रामा करते हैं। गोदी पत्रकारिता के जमाने में निष्पक्ष रिपोर्टिंग किसी चुनौती से नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवत असतो. बुद्धकालीन एक घटना झाली, त्याच्यामध्ये दोन भंतेमध्ये ते प्रामुख्यानं शुक्राचार्य आणि शिलाचार्य हे दोन्ही सिनियर भंते होते आणि त्यांनी जेवण्याच्या याच्यावरनं किंवा थाळी उचलण्याच्या याच्यावरती त्यांच्यामध्ये फार भांडण झालेलं असते आणि त्या भांडणातनं तिथे फार मोठा वाद होतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध त्याच्यात तिथे जाऊन ते वाद सोडवतात. नंतर काही दिवस ते बाहेर असतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना ते पुन्हा संघामध्ये येण्यासाठी त्यावेळी चर्चा सुरू होते. गौतम बुद्ध म्हणतात की ठीक आहे, जे काही झालं त्याच्यावरती, परंतु त्याला क्षमा आपण करण्यासाठी आपण झालं पाहिजे. आणि त्यावेळेचे जे उपदेश सिद्धार्थ गौतम बुद्ध करतात ते अत्यंत मार्मिक आहेत की संदेह हा माणसाला किती विकृतीच्या लेवलला घेऊन जात असतो. जर त्यांच्या मनात जर काही नसेल आणि एखादी भाषा जरी त्यांनी वापरली असेल आणि त्याचा त्यांनी पश्चाताप केला तर निश्चितच क्षमा योग्य आहे. अत्यंत चांगला हा व्हिडिओ आहे. तुम्हाला वारंवार कुठे ना कुठे भाषण देताना, कुठे कुठे कथा सांगताना तुम्हाला निश्चितच त्याचा उपयोग होईल. बघूया आपण बुद्धा या सिरियलमधनं ही छोटीशी क्लिप. साक्य मुनि, जब फूल खिलता है तो उसकी सुगंध दसों दिशाओं में फैल जाती है. सूत्र आचार्य और शील आचार्य भी आपकी सुगंध पा यहाँ दौड़ दौड़ चले आए. आपसे क्षमा मांगना चाहते हैं. उन दोनों के बीच समाधान हो गया है. यदि आप अनुमति दें तो ही हम उन्हें आश्रम में आने देंगे. मोगलाना, आप उन्हें वापस भेज दीजिए. उन्होंने बुद्ध का अपमान किया है. आनंद, ध्यान रहे, अपमान का भाव कभी मन में ना उठे. साक्य मुनि, प्रश्न ये नहीं कि उन्होंने आपका अपमान किया. प्रश्न ये है, क्या वो धर्म के मार्ग पर चल रहे हैं या नहीं. सही कहा. सरीपुत्र सार की बात समझ गए. यदि किसी के मन में ग्लानि का भाव उठा तो भूल मानना, भूल सुधारने के लिए उठाया गया पहला पग. वो विनयशील हो, एक भिक्षु के समान सबके समक्ष क्षमा मांगने के लिए तैयार है. साक्य मुनि, केवल एक कृपा करें. इस छोटे से विवाद ने पूरे संघ में बहुत विष फैला दिया. बस अब ऐसा दोबारा ना हो. उनका स्वागत करो. उनके भोजन और रहने की व्यवस्था करो. एकांतवास में मैं अनिरुद्ध के साथ 1 माह तक रहा. वो और उसके साथी भिक्षु प्रेम और सद्भाव के उदाहरण हैं. आने वाला समय और भी विकट होगा. मैं काल के बहुत आगे उस समय में देख रहा हूं जहां पिता पुत्र में विरोध होगा, भाई भाई का शत्रु होगा, पति और पत्नी के बीच संघर्ष होगा, घर घर में आग लगेगी और उसकी ज्वाला राज्य में फैलती जाएगी. मनुष्य और मनुष्य में जाति पाति धर्म भाषा को लेकर भीषण संग्राम होगा. मूल में विवाद तो यही होगा कि मनुष्य में इतनी जागरूकता है
कि वो दूसरे मनुष्य के साथ रह सकता है, कैसे मनुष्य और मनुष्य के अंतर को समाप्त कर वो प्रेम से रह सकता है। और इसका पहला उदाहरण हम यहीं सृजित करेंगे, उस युग में इस पृथ्वी की रक्षा हमारे ये सिद्धांत करेंगे। सूत्राचार्य और शीलाचार्य के समाधान की बात सुन मुझे अति प्रसन्नता हुई। सूत्राचार्य ने क्षमा मांग शांति का मार्ग चुना, इससे सबका हित संभव हुआ। अब ऐसा संघ में विवाद ना हो, उसके लिए कुछ नियम बनाए गए हैं। इन नियमों को सप्ताधिकरण संहिता कहेंगे। इन 7 चरणों का ज्ञान आनंद आप सबको देंगे। ये भी ध्यान रहे, संदेह सबसे विकृत रोग है। ये लोगों को बांटता है। ये एक ऐसा विष है जो मैत्री को तोड़ता है। एक ऐसा कांटा है जो सदा चुभता है। और ये भी ना भूलें, हम जो सोचते हैं वही बन जाते हैं। शीलाचार्य ने सत्य कहा, मैं ही अहंकारी हो गया था। सूत्राचार्य, आपका कहना भी सत्य था। मेरे मन में आपके लिए बहुत ईर्ष्या थी। मैं इस पाप का बराबर का भागीदार हूं। आपने हमें करुणा दी, अब मुझे क्षमा दीजिए, मैंने आशीर्वाद दे। मेरे पास केवल मार्ग है, यदि आप उस पर चलो तो ये मार्ग तुम्हारा है। आज दिनांक 26 शुक्रवार दैनिक बहुजन सौरभचा आजचा अंक निघालेला आहे। त्याच्यात आज प्रामुख्यानं आम्ही हेडलाईन्स घेतलेला आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये चीनचे रस्ते बांधकाम क्वेश्चन मार्क, कारण त्यांनी सॅटेलाईटवरनं फोटो घेतलेले आहेत आणि त्या फोटोतनं ते दिसत आहे। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की पाकिस्तानचा जो काही भाग आहे काश्मीरच्या तिकडच्या खोरात 50 किलोमीटरच्या नंतरचा त्या रस्त्यावरती आज मोठ्या प्रमाणामध्ये चीननी तिथे रस्ता बनवलेला आहे की जेणेकरून ते सरळ रशियासोबत तो रस्ता ते जोडणार आहेत। एक मोठा हायवे त्यांनी निर्माण केलेला आहे जो संपूर्ण एशिया आणि युरोप याला त्याला भेटणार आहे आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये रशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथे मोठी वाहतूक तिथे निर्माण करायची आहे। परंतु त्याच्यामुळे आज भारताच्या सीमेला मोठा धक्का निर्माण होईल। एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक सुरक्षा म्हणजे कुठे ना कुठे अडथळा निर्माण होईल किंवा अनसेफ होईल इंडिया, अशा पद्धतीची ती बातमी आहे। ती आज आम्ही हेडलाईनमध्ये लावलेली आहे। आज एक पटना इथे एका हॉटेलमध्ये एक मोठी भीषण आग झाली आणि त्याच्यामध्ये 6 लोक ठार, 7 लोक गंभीर जखमी झालेले आहेत। त्याची चौकशी सुरू आहे। त्याच्या शेजारी मनोज सिसोडिया आम आदमी पार्टीचे, त्यांना पुन्हा त्याच्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये 7 मेपर्यंत पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे। असं वाटत होतं की यावेळेस सिसोदिया सुटतील, परंतु असं काही झालं नाही। आज एक जयपूरची बातमी आहे। भारतीय हवाई दलाचे UAE विमान राजस्थानमध्ये कोसळले। शैक्षणिक विमान होतं, त्याच्यामुळे फारशी अशी काही जीवहानी झाल्याचं काही बातमी आलेली नाही। आज जातगणनेच्या नावाने देशभक्त भयग्रस्त राहुल गांधी, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर जातीच्याच नावावरती सर्वच्या सर्व भेदभाव होत गेलेले आहेत।
ते मग काँग्रेसची सत्ता असो की कोणाची असो. काँग्रेसच्या सत्तेमध्ये आज जे BJPचे सर्व लोक जे आहेत ते सुरुवातीपासूनच ते काँग्रेसमध्ये होते. आता ते BJPच्या मार्फत बाहेर आले. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने तिथे डिव्हिजन्स केलेले आहे आणि जातीय जनगणना ही किती महत्त्वाची आहे. कारण एका ठराविक जातीच्या हातातच हा देशाचा संपूर्ण नाडी आहे आणि त्याच्यामुळे या वक्तव्याला अत्यंत BJP घाबरलेली आहे असं विधान राहुल गांधी यांनी केलेलं आहे. RTA नियमामध्ये बदल का केला? क्वेश्चन मार्क. उच्च न्यायालय. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आजकाल सर्व शाळेचे ॲडमिशन RTEच्या अंतर्गत होत असतात. परंतु इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये मात्र त्यांनी यावेळेस काही ना काही बदल केला जेणेकरून सामान्य माणसाचे घरचे लोक इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जाणार नाही. तर त्याच्यामुळे सुप्रीम हायकोर्टाने ताबडतोब नोटीस इश्यू केली आणि त्यांना सांगितलं की 2 आठवड्यात त्याचं उत्तर द्या. कारण सर्व लोकांना इंग्लिश मिडियममध्ये शिकण्याचा अधिकार आहे. याच्या अंतर्गत हायकोर्टाने ते हे घेतलेलं आहे, त्याचं कॉग्निझन्स घेतलेलं आहे. त्याच्याच बाजूला पंकजा मुंडे बीड सांभाळावे. छगन भुजबळ, तुम्हाला माहिती आहे की छगन भुजबळ आता ते NDAचे पार्टनर आहेत, ते शिंदेंसोबत आहेत आणि तिथे पंकजा मुंडेसुद्धा BJPच्या आहेत. त्याच्यामुळं त्यांची ढवळाढवळ थांबवायसाठी छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडेंना सांगितलं की तुम्ही आपला एरिया सांभाळा. बीडमध्ये तुम्हाला उभं केलेला आहे, तुम्ही तोच एरिया तुम्ही सांभाळलेलं जास्त बरं होईल अशी ती बातमी आहे. आज दुसरी त्याच्या खालची बातमी आहे. मोदी आणि राहुल गांधीकडून आचारसंहितेचा भंग. दोघांच्या विरोधात तक्रारी आहेत, त्याच्या नोटिसेस झालेल्या आहे. परंतु मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की त्या नोटिसेस फक्त नामधारी होत्या आणि त्यांच्या अध्यक्षाला त्यांनी विचारलं की तुमच्या याच्यात तुमचा जो प्रचारक आहे त्यांनी जे केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्यावं. ही बनवाबनवीची बाब आहे आणि जे काही आहे ते सर्व डॉक्युमेंट्स सर्व सोबत असतात, त्याच्यावरती स्पष्टीकरण करण्याची काही गरजच नसते. परंतु जरी ते केलं पण अध्यक्षांनी काही गरज नाही, याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ आधीच तुम्ही दाखवलेला आहे. त्याच्याच बाजूला बघा, पुण्यासह 12 जिल्ह्यात पावसाचा इशारा. मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता. अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामुळे सर्व लोकांना सतर्कता बाळगावी अशा पद्धतीची बातमी आहे. चिल्ड्रन पॅराडाईजची प्रीस्कूलची ॲडमिशन सुरू आहे. त्याच्यात सर्व जवळपासच्या लोकांनी त्याच्यात आपल्या पोरांना ॲडमिशनसाठी घ्यावं तिथे. आज 5/4 बघूया. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांचा आज 13वा वर्धापन दिवस. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी 43 एकर जागा तळेगाव दाभाडे इथे घेतली होती आणि ती जागा मग नंतर माईसाहेबनी ती विकली. त्याच्यातला काही भाग तिथल्या काही लोकांनी संघर्ष करून तेवढी जागा जेवढी होती तेवढी काही थोडीफार जागा त्यांना मिळालेली आहे. अजून पूर्ण जागा काही घेतलेली नाही. त्याच्यावरती एक 26/4/2000 म्हणजे आजच्याच दिवशी तिथे एक मोठं एक अधिवेशन आहे. अधिवेशन म्हणण्यापेक्षा तिथे लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावं अशा पद्धतीचं आव्हान तिथे केलेलं आहे. आज पुन्हा 5/4 नागपुरात पुन्हा मतदान घ्या. अपक्ष उमेदवारांचा कल असं म्हणणं आहे की आमच्या अनेक लोकांना तिथे त्यांनी हे दिलेलं नाही, अनेक लोकांचं डिलिशन होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार 7 लाख लोक तिथे डिलीट करण्यात आलेले आहे. मला काही वाटत नाही की 7 लाख रुपये होतील, कारण टोटलच वोटर जवळपास 8-10 लाख असतील. त्याच्यात जर 7 लाख गेले असतील तर तिथे हाहाकार झाला असता. तरी पण महत्त्वाची बातमी आहे. आता काय त्यांच्या मागे आहे आणि कोण लोक लागलेले आहेत. बरेचदा असंही वर्तवल्या जात आहे की नितीन गडकरींना मोदींनाच त्यांची भीती वाटते, त्याच्यामुळे त्यांना ऑलरेडी एक इलेक्शन कमिशनची एक नोटीस गेलेली आहे आणि त्या नोटीसच्या अंतर्गत पुन्हा नितीन गडकरीला अडकवण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांनी याच्या प्रचारामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश केला होता. ही त्यांच्यावरती मोठी आरोप आहे. त्याच्याच खाली देशातील घटना बनविण्यासाठी सतर्क रहा. अनिल वैद्य. देशाची घटना वाचविण्यासाठी, नॉट बनविण्यासाठी, वाचविण्यासाठी सतर्क रहा. सतर्क रहा म्हणजे काय करा एक्झॅक्टली. सर्वांनी ठीक आहे व्होटिंग हे केलेलं आहे, क्रॉस सेक्शनिंग होऊ देऊ नये. शक्य झालं तर आपण जो BJPला हरवणारा जो पक्ष असेल त्याच्यासोबतच आपण राहिलं पाहिजे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. परंतु ठळक मानाने कोणीही बोलत नाही. आंबेडकरी समाजातील अनेक लोक जे लीडर्स आहेत ते मात्र अशी भाषा वापरतात. परंतु सांगावं की यावेळेस तुम्हाला जर जिवंत ठेवायचे असेल राजकारण तर तुम्हाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. बोलावं सरळ. मग त्याच्यात लपून राहण्याची काहीच गरज नाही, कारण आपल्या अनेक लोक जे उभे आहेत
त्यांनी फक्त डिव्हिजन्स करण्यासाठी आहे, जेणेकरून काँग्रेसला हार होईल. त्याच्याच बाजूची 1 मेला ओ फ्रीडमचे प्रकाशन, एक सुंदरसं पुस्तक प्रकाशित होणार आहे 1 मेला. त्याची तुम्ही बातमी आम्ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये धनवटे नॅशनल कॉलेजला तो कार्यक्रम होणार आहे. महत्त्वाचे पंजाबराव, एक हल्ला प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाईची मागणी. पंजाबराववर हल्ला प्रकरणी एक छोटंसं अकोल्याची बातमी आहे. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना बहुमताने विजयी करा. ॲडव्होकेट सुरेशचंद्र घाटे आमचे बहुजन सौरभचे हे आहेत, डायरेक्टर आहेत. त्यांनी असं त्यांनी एक सर्वांना आवाहन केलेलं आहे की बळवंत वानखेडे यांना मोठ्या प्रमाणामध्ये निवडून द्या. सुदत्त बुद्धविहार जागृत नगर येथे बहुजन हिताय संघातर्फे चैत्य पौर्णिमा साजरी. नागपूरची बातमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करा. नंदिनी गाडे भोंडे नागपूरची बातमी आहे. निधन वार्तामध्ये राहुल हरिश्चंद्र यादव. त्याच्या खालची आज बातमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे घडले तसा त्यांना समाजालाही घडविण्याचे होते. BDS संघ, तुम्हाला माहिती आहे की नागपूरमध्ये BDS संघ मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिझम पसरवण्याचा म्हणजे प्रचारात लागलेले असते. त्याच्यात प्रामुख्यानं आमचे मित्र आमच्या भगिनी डॉक्टर नीरज बोधी, बाबा वाणी, शैलजा गेडा, मिसेस वाणी, अशा अनेक लोक आहेत. आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट जुळलेलो आहोत. समाजाचं प्रबोधन करणे आणि बाबासाहेबांचं स्वप्न भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा धम्म हा घरोघरी पोचावा हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्यासाठी ते झटत असतात, सातत्यानं ते काम करत असतात. त्याच्या शेजारची वीज यंत्रणेजवळ कचरा जाऊ नका. महावितरण, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की जिथे जिथे वीज यंत्रणा असते तिथे मोठमोठाले ट्रान्सफॉर्मर असतात आणि ट्रान्सफॉर्मरला जर आग लागली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल असते आणि ते ऑइल जर कोणाला सांडलं तर त्याच्यामध्ये मोठी धोका होऊ शकतो. म्हणून शक्य झालं तर ही सतर्कतेच्या दृष्टिकोनातून महावितरण नीती केलेली एक बातमी आहे. आज बघूया 2 वरती आज आमचा अग्रलेख. संघटित नसल्याने दुष्परिणाम भारतातील बहुजन भोगत आहेत. असंघटित लोकांचे नेहमीच हाल होताना आपण पाहिलेले आहेत. जिथे जिथे संघटित असले की मग त्यांचा आवाज होतो, आवाज झाला की मग पॉलिटिकली लोकही त्यांना घाबरतात. अशा याच्याने त्याच्यामुळे तुम्ही संघटित राहा. ते मग अनऑर्गनाइज लेबरर असो की कुठले असो, कोणातरी सोबत कुठल्या ना कुठल्या संस्थेसोबत तुम्ही जुळून राहिले पाहिजे. आणि जर तुम्ही जुळून राहिलात तर निश्चितच त्याचा काही ना काही फायदा होईल. मग ते असंघटित असो की संघटित असो, काही ना काही कुठं ना तरी मोठ्या ऑर्गनायझेशनसोबत जुळून असलं पाहिजे. त्याच्या शेजारी आज आमचा एक भूपेंद्र गणवीर यांचा एक सुंदरसा लेख, एक फार अभ्यासपूर्ण लेखन करत असतात. गुन्हेगाराचे सुरक्षा कवच राजकारण आहे. जिथे जिथे जे लोक गुन्हेगारी करतात, मग ते कुठल्याही पद्धतीचा गुन्हा असो, परंतु ते जर त्या राजकारणाच्या याला शेल्टर गेले की मग त्यांच्यावरचे गुन्हे माफ होतात, त्यांना समाविष्ट करण्यात होते. आणि आज सध्याच्या परिस्थितीमध्ये BJPला ही लॉन्ड्री म्हणतात, त्याला वॉशिंग मशीन म्हणतात की ज्याच्यामध्ये काहीही टाका, सर्वच्या सर्व स्वच्छ होऊन येतात, माणूस स्वच्छ होऊन निघतो. अशा पद्धतीच्या याच्यावरती असणारा हा लेख. सामान्यांना संभ्रमात टाकणारे कोण? सर्वसामान्याला आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी बोलतात, म्हणजे खोटं बोलायचं आणि संभ्रमात टाकायचं, म्हणजे लोकांना विचार करायला लावायचं की किती खरं बोलतात आणि किती खोटं बोलतात. त्याच्यामुळे आता लोकांनी काय सर्व गुगल, म्हणजे त्यांनी प्रत्येकाने बोललेला शब्द काय गुगलमध्ये चेक करून पाहणार आहात की काय? अशा पद्धतीचं करू नये. तुमची अशी जर जी दृष्ट भावना असेल, बुद्धिझममध्ये त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हे केलेलं आहे, याचा निषेध आहे की खोटं बोलणं याच्यावरती किती जरी तुम्ही लपवलं तरी खोटं मात्र कधीच लपत नसते आणि सत्य हे सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ असते. हा लेख अविनाश टिपले यांचा अत्यंत वाचनीय आहे. त्याच्याच खाली आज आम्ही मोठा एक लेख आहे, आधुनिक स्त्रियांच्या स्वातंत्र्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. आजचे लेखक आहेत माधुरी गायधनीच्या अंतर्गत हे करतात सरिता सातारडे ह्या नागपूरच्या आहेत. आणि हा जो स्तंभ चालत असतो मुक्त संचार,
याच्या भगिनी आमच्या माधुरी गायधनी असतात आणि सातत्यानं आजचा शुक्रवार दर शुक्रवारी त्यांचा एक कॉलम चालत असतो. अनेक स्त्रियांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी छोटं मोठं लिखाणाची सुरुवात करावी. बहुजन सौरभ हा सर्वांना न्याय देईल. तुम्हाला जे कोणाला इच्छा असेल तर त्यांनी लिहावं. त्याच्यात जर काही करेक्शन असतील काही सुधार असतील तर त्या आमच्या संध्या राजूरकर निवासी संपादिका ह्या करून देतील. आज पान 3 वरती बघूया. लडाख आंदोलन मोदी सरकारचे नापाक इरादे चव्हाट्यावर. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की 370व कलम आलं. त्याच्यानंतर हे सर्व डिव्हिजन झालं. काश्मीर त्याला काश्मीरच्या अगेन्स्टमधलं ते होतं. परंतु अजूनपर्यंत तिथे निवडणूक झालेली नाही. तर त्याच्यामुळे अत्यंत त्याच्यावरती एक लक्ष्मण बोरकर यांचा हा लेख की एवढं सर्व 3 वर्ष झाले 2 वर्ष अजूनपर्यंत राष्ट्रपती राजवट आहे ती राजवट आहे आणि अजूनपर्यंत त्या लोकांना जे काही पाहिजे होतं ते काही मिळालेलं नाही. त्याच्यामुळं 370 हा विफल असा प्रयत्न आहे. आज त्याच्याच खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. डॉक्टर KP वासनिक हे सातत्यानं दिल्लीवरून लिहित असतात. त्यांचा हा अनेक याच्यातनं पुराव्यासकट लिहिणारा हा लेख आहे. त्याच्याच बाजूला चला मतदारांना लोकशाहीचा महोत्सव साजरा करूया. सर्व लोकांना मताचा अधिकार असतो. आज खऱ्या अर्थानं जेव्हा आपण वोट टाकतो तेव्हा आपल्या मनात असं वाटते की आम्ही कुठेतरी एक मोठा आमचा एक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि त्याचा आम्ही अंमलबजावणी करत आहोत. ती भावना तुमच्यात निर्माण होते. हा लेख रवींद्र दांडगे यांचा आहे आणि तो निश्चितच तुम्हाला वाचनीय आहे. शहीदाचे बलिदान आणि भारतीय संविधान याच्यावरती LT लवात्रे यांनी अनेक लोकांचे नावासकट त्यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या आयुष्यात काय काय केलं. त्यांचा काळ होता 1907 ते 23 1931पर्यंत ज्या लोकांनी कामं केलेले आहेत त्यात प्रामुख्यानं काही लोकांचा वामन हरी राजगुरू, त्याच्यानंतर मदनलाल धिंगरा, राजाराम मोहनवार रॉय, त्याच्यानंतर बाळ गंगाधर टिळक, सुखदेव थापर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान अशा अनेक बाबींवरती त्याच्यावरती लिखाण असणारा हा चांगला लेख आहे. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभच्या 4 पानाचा आज आढावा घेतलेला आहे. आज पान 2चं आमचं वाक्य ब्रीदवाक्य टायटल बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे. तुमचा बुद्धिविकासच होणार नाही तर तुम्ही काय बोलणार. आज बघा त्या दिवशीच्या याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये हनुमान जयंतीला ज्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग घेतला याच्यावरनं काय समजावं किती बुद्धिमत्ता वाढलेली आहे लोकांची आणि काय काय बुद्धिमत्तेच्या आधारावर काय करतात. सर्व काल्पनिक कथेच्या आधारावरती ज्या पद्धतीने माणूस हा इमोशनली किती हे होतो याचा आताच आपण अनुभव केलेला आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ हे निश्चितच आवडले असतील तर ते तुम्ही लाईक करा, फॉरवर्ड करा, शेअर करा आणि याची लिंक तुम्हाला आम्ही PDF मार्फत देत असतो. PDF आणि हे दोन्ही एकाच वेळेस आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आमचा व्हिडिओ थोडासा कमी जास्त वेळ लागतो, बराच वेळ लागत असतो. तर त्याच्यामुळे त्याची लिंक बरोबर होत नाही. तरी तुम्ही अशा जर काही लिंक असल्या तर तुम्ही आपल्या लेवलला तुम्ही सहज लोकांना पाठवू शकता. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.